अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणारा नराधम शिक्षक विजय कुंडलकर याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करत आज शिवसेना महिला आघाडीनं शहापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। वकिलांनी कुंडलकरचं वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। दरम्यान न्यायालयानं विजय कुंडलकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील एका शाळेत शिक्षक असलेल्या विजय कुंडलकरनं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले। तसंच हा प्रकार घरात सांगितल्यास तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी विजय कुंडलकरला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी इचलकरंजीतील महिलांनी मोठी गर्दी केली होती। काही महिलांनी हातातील चप्पल दाखवत विजय कुंडलकरचा निषेध केला। तसंच इचलकरंजीतील वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी बार असोसिएशनकडे करण्यात आली। दरम्यान न्यायालयानं कुंडलकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दुसरीकडे कुंडलकरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। नराधम कुंडलकर यानं शिक्षकी पेशाला काळिमा फासणारं कृत्य केलंय। अशा नराधमाला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी महिलांनी केली। शिष्टमंडळात मीना भिसे, सोनाली अडेकर, ज्योत्स्ना भिसे, स्वाती कांबळे, शकुंतला पाटील, चित्रा दुधाणे, सीमा तिवारी, ज्ञानती सिंग यांचा समावेश होता।